श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे आषाढी अमावस्या. असं मानलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वी तलावर येतात. मग ते कोणत्याही स्वरूपात असतील, मग ते मोक्या प्राण्याच्या स्वरूपात असतील, म्हणजेच गाईच्या स्वरूपात असतील किंवा कावळ्याच्या स्वरूपात असतील किंवा इतर पक्ष्यांच्या स्वरूपामध्ये असतील. म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज म्हणजेच पितर हे वावरत असतात आणि त्यामुळं या अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणत्याही मोक्या प्राण्यांची हत्या करू नका किंवा त्यांना कोणतीही इजा करू नका. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये मांस, मटण हे सुद्धा या गोष्टीसुद्धा आणू नका. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं आणि जर लक्ष्मी मातेने जर आपल्यावर जर कृपा करायची असेल, नेहमी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर चुकूनही अमावस्येच्या दिवशी या गोष्टी आणू नका. तसं अध्यात्मामध्येही सांगितलं आहे की मांसाहार करणं हे कधीही चांगलं नाही आहे आणि त्यामुळे या गोष्टीसुद्धा तुम्ही वर्ज्य करा. तसंच तुम्हाला या दिवशी जर दळण आणायचं असेल किंवा जर धान्य आणायचं असेल तर या गोष्टीसुद्धा तुम्ही आणू नका. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपण पितरांना अन्नदान देतो आणि या दिवशी आपण धान्य आणणं किंवा पीठ दळून आणणं म्हणजेच ते पितरांना समर्पित करण्यासारखं आहे आणि म्हणून चुकूनही या दिवशी ही गोष्ट तुम्ही करू नका. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी केरसुणी आणायची नाही. बघा, आपण दीपावलीला जेव्हा लक्ष्मीपूजन असतं तर त्या दिवशी काय करतो, आपण आदल्या दिवशी केरसुणी आणून ठेवतो आणि आपल्या घरातील जुनी केरसुणी आहे म्हणजेच ते जे अलक्ष्मीचं प्रतीक आहे तर ते अलक्ष्मी आपण घरातून बाहेर ठेवतो आणि नवीन लक्ष्मीचं आगमन करून घेतो. म्हणजे जर तुम्हाला लक्ष्मी जर आणायची असेल म्हणजेच जर तुम्हाला केरसुणी आणायची असेल तर ती तुम्ही नक्कीच अमावस्येच्या आधी आणा किंवा नंतर 2-3 दिवसांनी तुम्ही आणू शकता. फक्त अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये केरसुणी म्हणजे जे अलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर ते खरेदी करू नका. तसंच अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या दारामध्ये जर एखादी व्यक्ती आली असेल किंवा एखादा याचक आला असेल किंवा एखादी गरीब व्यक्ती आली असेल तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. त्याला अवश्य काहीतरी द्या. जर एखादी महिला दारामध्ये आली असेल तर तिला नक्की काहीतरी तिच्या हातामध्ये द्या आणि तिला मग निरोप द्या. म्हणजेच या सर्व जर गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला याचं जे काही फलप्राप्ती आहे तर ती नक्की होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.